वळूयात पुढे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यात येते अशा शब्दामध्ये सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला. जरांगेंनी आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडून आपला मोर्चा बारामतीमध्ये शरद पवारांच्या घराकडे वळवावा असा टोला सदाभाऊ खोत यांनी जरांगेंना लगावलाय. तसंच शरद पवारांनी शकुनी मामाप्रमाणे वागून आपली सत्ता आणली अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधलाय. सोबत सध्या संभाजीराजे छत्रपती आहेत. त्यांच्याशी आपण जाणून की नेमकी काय परिस्थिती होती. राजे, काय सांगाल आज दिवसभर जी परिस्थिती निर्माण झाली? आज सकाळी आपल्या लक्षात येईल की शेका पक्ष फोडण्याचं पाप ह्या पवार साहेबांनीच केलेलं होतं. एका बाजूला जयंत पाटील साहेब यांच्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं शेका पक्षाचे आदर आहे, कारण ते चळवळीतनं आलेला एक कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांचा नेता पण ओळखलं जातं, त्यांना ओळखलं जातं. अनेक वर्ष त्यांनी सभागृहामध्ये काम केलेलं होतं. तुम्ही भाजप शिवसेनेचं आलेलं सरकार तुम्ही कपट कारस्थान करून शकुनी मामानं जसं सतरंजीवरती डाव टाकावेत आणि पांडवांचं राज्य उद्ध्वस्त करावं, त्या पद्धतीनं भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये शरद पवार हे शकुनी मामा बनून त्यांनी डाव टाकला.